हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार 7 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूपच जबरदस्त ट्विस्ट आलाय. फ्रेंड्स, आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की जीवाने चक्क स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि यामध्ये तो आपली जर्नी टाकणार आहे की तो नंदिनीला कसं म्हणणार आहे आणि त्याचा पहिलाच व्लॉग तुफान व्हायरल झालाय. संपूर्ण महाराष्ट्रात याच व्लॉगची चर्चा सुरू आहे. सगळे लोक त्याच्या या व्लॉगवर कमेंट करताय आणि नंदिनीने त्याला लवकरात लवकर माफ करावं यासाठी नंदिनीला विनंती करताय. आणि शेवटी नंदिनीने सुद्धा जीवाले उपाशी राहू नये म्हणून त्याच्यासाठी गरमागरम वरण भात पाठवलाय आणि हा वरण भात खाताना जीवाचे हात पोळलेत. त्यामुळे नंदिनीला सुद्धा त्याची खूप काळजी वाटतेय. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या यांची लव्ह स्टोरी सुद्धा हळूहळू पुढे चालली आहे आणि आता हे दोघे एकाच रूममध्ये झोपणार आहेत. मग दोघे एकाच रूममध्ये असल्यावर काय मजा येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पिहू ही आपला मोबाईल घेऊन निघून जाते. तर मानिनी काव्याला विचारते, आता मी जीवाचा व्हिडिओ कसा पाहणार. काव्या तिचा मोबाईल बाहेर काढते आणि म्हणते, जाऊ द्या पिहूला, मी माझ्या मोबाईलला तुम्हाला जीवाचा व्हिडिओ दाखवते. आणि या दोघीही हा व्हिडिओ पाहू लागतात, जीवाचा व्लॉग पाहू लागतात. जीवा हा सर्वांना सांगतो की फ्रेंड्स, मी माझ्या बायकोला 21 दिवस मनवणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माझी लव्ह स्टोरी तर माहीतच असेल ना. जीवा हे बोलत असतो तर इकडे पिहू ही पार्थ जवळ येते आणि पार्थला सुद्धा जीवाचा हा व्लॉग दाखवते. हे पाहून पार्थलाही आश्चर्य वाटतं. तर नंदिनी सुद्धा जीवाचा हा व्लॉग पाहत असते. रम्या आणि वसुआत्या सुद्धा हा व्लॉग पाहत असतात. जीवाचा व्लॉग चांगलाच व्हायरल होतो. जीवा या व्लॉगमध्ये सांगतो की तुम्ही 16 डिसेंबरचा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. तुम्हाला कळलं असेल हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात खूप व्हायरल झाला होता. त्यामुळे माझी लव्ह स्टोरी काय, माझी बॅक स्टोरी काय ते तर तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. पण तुम्हाला सर्वांना फक्त अर्धीच गोष्ट माहिती आहे. तुम्हाला माझ्या लग्नाआधीचं प्रेम माहिती आहे, पण माझ्या लग्नानंतरच्या प्रेमाची गोष्ट तुम्हाला माहीत नाहीये की लग्नानंतर मी आणि नंदिनी एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. ती गोष्ट फक्त माझ्या कुटुंबाला माहिती आहे, पण या व्हिडिओमार्फत ती तुम्हाला सर्वांना कळणार आहे. पण 16 डिसेंबरला जे काही घडलं त्यामुळे माझी नंदिनी माझ्यावर चिडली आणि घर सोडून निघून गेली. तिच्या आईबाबांकडे राहायला आली आहे. मी तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण ती मला घरात घ्यायला सुद्धा तयार नाहीये. पण मी सुद्धा हार नाही मानणार. मी आता 21 दिवस नंदिनीच्या घराबाहेरच राहणार, या रिक्षामध्ये राहणार आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करणार. हे सगळं नंदिनी पाहते आणि तिला मोठा धक्काच बसतो. तर काव्या आणि मानिनीला जीवाचं खूप कौतुक वाटतं. जीवा संपूर्ण लोकांना सांगतो, असं म्हणतात की सोशल मीडियामध्ये आणि प्रेमामध्ये खूप ताकद असते आणि आता मी या सोशल मीडियाचा वापर माझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी करणार आहे. तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा, पॉझिटिव्ह कमेंट करा आणि #नंदिनी येना अशी कमेंट सुद्धा करा. म्हणजे नंदिनी सुद्धा ऐकेल आणि मला स्वीकारण्यासाठी पुन्हा तयार होईल. नंदिनी खूप चिडते आणि फोन कट करते, फोन बंद करते. तर मानिनी आणि काव्याला मात्र खूप आनंद होतो की खरंच जीवा नंदिनीला मनवण्यासाठी किती छान प्रयत्न करतोय. तर रम्या आणि वसुआत्या सुद्धा खुश होतात. रम्या वसुआत्याला आयडिया देते, आपण खूप सारे फेक अकाउंट बनवू आणि या व्हिडिओ खाली सगळ्या निगेटिव्ह कमेंट्स करू, म्हणजे जीवा असे व्हिडिओ बनवणारच नाही. नंदिनी चिडून म्हणते, या जीवाला काय करावं ते कळत नाही. घरामध्ये पूर्ण पसारा घालून ठेवायचे, तेव्हा त्यासाठी 21 दिवसांचा उपवास करायचा, ते नाही केलं, पण आता मला मनवण्यासाठी 21 दिवसांचा उपाय करताय. तर मानिनी आणि काव्या खुश होतात, दोघीही हसत असतात. मानिनी विचारते, नक्कीच जीवाचा या व्हिडिओचा फायदा होईल का. तर काव्या सांगते, हो नक्की होईल, तुम्ही पाहतच राहा. पार्थ सुद्धा हे पाहतो. पिहू ही पार्थला म्हणते, पाहिलं का जीवा दादा नंदिनी वहिनीला मनवण्यासाठी किती छान प्रयत्न करतोय. पार्थला सुद्धा जीवाचं कौतुक वाटतं, खरंच तो चांगलं करतोय. आणि सगळेच जीवाचा हा व्लॉग पाहत असतात. जीवाचा व्लॉग चांगलाच व्हायरल होतो. इकडे जीवा रिक्षात बसलेला असतो. नंदिनी ही बाल्कनीमध्ये येते आणि त्याच्याकडे रागाने पाहते. जीवा तिच्याकडे पाहतो, रिक्षातून खाली उतरतो आणि तिला हाय करतो. पण नंदिनी तोंड वाकडं करते आणि पुन्हा घरात निघून जाते. जीवाला वाईट वाटतं. तेवढ्यात गुड्डू तेथे येतो आणि म्हणतो, क्या जीवा भैया, हे काय केलं तुम्ही. जीवा म्हणतो, मला माहीतच होतं माझा व्लॉग नाही चालणार, कुणीच नाही पाहणार. तर गुड्डू म्हणतो, अरे क्या भोकाल मचा दिया आपने,
तुझा व्हिडिओ खूप व्हायरल झालाय, सगळे लोक यावर कमेंट करताय, पॉझिटिव्ह कमेंट करताय. हे ऐकून जीवाला आश्चर्याचा धक्काच बसतो. जीवा गुड्डूच्या मोबाईलमध्ये पाहतो तर जीवाच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आलेले असतात, खूप व्हायरल झालेला असतो आणि अख्ख्या महाराष्ट्रातून त्याला पॉझिटिव्ह कमेंट येत असतात. तो या कमेंट वाचू लागतो तर सगळ्या लोकांनी पॉझिटिव्ह कमेंट केलेले असतात. नंदिनी येना असं हॅशटॅग सुद्धा टाकलेलं असतं. त्यामुळे जीवा आणि गुड्डू हे आनंदाने नाचू लागतात, दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि खूप खुश होतात. तर इकडे आई ही नंदिनी जवळ येते आणि म्हणते, नंदिनी मला तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. नंदिनी चिडून म्हणते, आई तू मला त्या जीवाचा व्हिडिओ दाखवणार असशील ना तर नको दाखवू, तो व्हिडिओ मी पाहिलाय. तर आई म्हणते, तुला कोणी सांगितलं मी तुला जीवाचा व्हिडिओ दाखवणार आहे? मी तर अनुच्या कॉलेजमध्ये एक पांढरा ससा आला होता त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तू जीवाचा व्हिडिओ पाहत होतीस का? त्याचाच विचार करत होतीस का? नंदिनी चिडून म्हणते, आई बस झालं, मला कळतंय तू हे काय करतेस. तू त्या जीवाच्या बाजूने ना, मला हा व्हिडिओ नाही पाहायचा आहे. तर आई तिला पुन्हा हा व्हिडिओ दाखवते आणि जीवाने सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओखाली हॅशटॅग नंदिनी येना अशी कमेंटसुद्धा करते. आणि खरंच एक ना एक दिवस नंदिनी नक्कीच जीवाला माफ करेल. जीवाचे प्रयत्न यशस्वी होतील म्हणून तिला आनंद होतो. मानिनी जीवाला कॉल करते आणि विचारते, जीवा तू खरंच 21 दिवस रिक्षात राहणार आहे का? रिक्षात झोपणार आहे का? तर जीवा सांगतो, हो आई, जोपर्यंत नंदिनी मला माफ करत नाही तोपर्यंत मी रिक्षातच झोपणार आहे. तर मानिनी चिडून म्हणते, वेडा झालास का? थंडीचे दिवस आहे आणि तू रिक्षात झोपणार आहे. थंडीचा त्रास होईल, दात चावतील. रिक्षात झोपला तर तुझी पाठ दुखेल. मी आत्ताच्या आत्ता त्या नंदिनीला कॉल करते. कमीत कमी रात्रभर तिने तुला घरात घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? तिची चांगलीच कान उघडणी करते. ती हे थोडं अतिच करते. तर जीवा हा तिला समजावून सांगतो, आई तू काहीच करणार नाहीये आणि मला माझे प्रयत्न करू दे ना. मी माझं प्रेम गमावलंय तर ते मिळवण्याचा सुद्धा मीच प्रयत्न करायला हवा. तू नंदिनीला फोन करणार नाहीये. मानिनी म्हणते, असं कसं? काव्या तिला समजावून सांगते, हो आई, त्याचं आई. तर जीवा हा मानिनीला सांगतो, आणि मी माझ्या बाबांचा आदर्श घेतलाय. माझे बाबा तुला मनवण्यासाठी एवढं करू शकतात तर मी एवढं पण नाही करू शकत का? मानिनी विचारते, तुझ्या बाबांनी मला मनवण्यासाठी काय केलंय? जीवा सांगतो, बाबांनी मला सांगितलंय तुला मनवण्यासाठी ते सिक्युरिटी केबिनमध्ये झोपले होते, मग मी रिक्षात तर झोपूच शकतो. मानिनी चिडून म्हणते, अरे देवा, हा माणूस आमचं सगळंच मुलांना सांगत सुटलाय. जीवा म्हणतो, आई तू काहीच काळजी करू नको. मी नंदिनीला नक्कीच मनवणार आणि एक दिवस तिचा हात हातात घेऊन पुन्हा देशमुखांच्या घरी येईल. तू काळजी करू नको. परंतु मानिनीला मात्र जीवाची खूप काळजी वाटत असते की जीवा तेथे कसा राहणार आणि हे सगळं तो कसं करू शकेल. पण काव्या ही मानिनीला समजावून सांगते, आई तुम्ही काळजी करू नका. एक ना एक दिवस जीवा हा नक्कीच नंदिनी ताईला मनवणार आणि मी तुमच्या त्या बोक्याला मनवणार, पार्थला मनवणार आणि आमच्या दोघांचा संसार नक्कीच सुखाचा होईल. आणि या दोघीही एकमेकींना मिठी मारतात. पार्थ हे सगळं ऐकतो. तर इकडे नंदिनी चक्क जीवासाठी गरमागरम वरण भात बनवते आणि एका प्लेटमध्ये ते घेते. आई तेथे येते आणि विचारते, नंदिनी तू कोणासाठी वरण भात बनवलाय? तर नंदिनी सांगते, मी हा वरण भात त्या बाहेरच्या माणसासाठी बनवलाय. आई विचारते, त्या गुड्डूसाठी? अगं तो वॉचमॅन तर कालच आलाय आणि तुला त्याची एवढी काळजी का? त्याच्यासाठी मस्तपैकी वरण भात बनवतीये. नंदिनी चिडून म्हणते, गुड्डूसाठी नाही तर जीवासाठी. आई विचारते, तुला का त्याची एवढी काळजी वाटतेय? राहिला तर राहिला उपाशी. नंदिनी म्हणते, आई मी असं नाही वागू शकत, त्यांच्यासाठी हा वरण भात घेऊन जा. आई विचारते, मग तू का नाही घेऊन जात? नंदिनी म्हणते, मी तुला उत्तर नाही देणार. तू त्यांच्यासाठी हा वरण भात घेऊन जा आणि सांग की वरण भातामध्ये बोट डायरेक्ट खुपसू नका, नाहीतर बोट पोळतील. त्यांना नेहमीची ती सवय आहे. त्यांना सांग वरण भात खूप गरम आहे, थंड होऊ द्या आणि मग खा. आईला खूप आनंद होतो. आई वरण भात घेऊन बाहेर जाते. पण नंदिनीला मात्र जीवाची काळजी वाटत असते की जीवा एवढ्या थंडीत बाहेर कसा राहणार, कसा झोपणार. दुसरीकडे पार्थ त्याच्या रूममध्ये असतो. तो त्याचं स्केचबुक काढतो तर यामध्ये काव्याचं स्केच असतं. काव्याचं स्केच पाहून त्याला खूप राग येतो. खरं तर त्याला काव्याची आठवण येते आणि रागारागाने तो काव्याचं स्केच फाडू लागतो. पण त्याच वेळेस त्याचं प्रतिबिंब तेथे प्रकट होतं आणि तो चक्क स्वतःलाही क्रीम लावत असतो आणि म्हणतो, ओ पार्थ देशमुख हे काय करताय? काव्याचं स्केच फाडताय. पार्थ थांबतो आणि हा त्याचं प्रतिबिंब स्वतःच्या अंगाला, हाताला ही क्रीम लावत असतो. तो पार्थला आठवण करून देतो, आठवतंय का
तुमची मांजर सुद्धा अशीच क्रीम लावायची आणि किती क्यूट दिसायची. आणि एकदा तुमची मांजर तुम्हाला ही क्रीम लावत होती चेहऱ्याला, तेव्हा बाबा आले होते, तेव्हा कशी फजिती झाली होती. पार्थला आठवतं की एकदा काव्या त्याच्या चेहऱ्याला क्रीम लावून देत होती आणि त्याच वेळेस विक्रम तेथे आला होता आणि विक्रम खूप लाजला होता. पार्थला हे आठवतं, तर त्याचं हे प्रतिबिंब पार्थला समजावून सांगतं की आधी जेव्हा तुझं आणि काव्याचं लग्न झालं होतं आणि काव्याने ठरवलं होतं की तुझ्याबरोबर नवरा बायकोचं कोणतंही नातं नाही निर्माण करायचं, तू तिला फोर्स करत होता, स्वतःच्या प्रेमाची जाणीव करून देत होता की या नात्याला वेळ दे, पण काव्या त्यासाठी तयार नव्हती. तेव्हा ती जीवाला अहोजावो करायची आणि तुला दूर ठेवायची. पण आता काव्यात बदल झालाय. काव्या आता जीवाला नंदिनी बरोबर पाहते आणि त्याला अरेतुरे करते आणि तुझ्याबद्दल तिच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. आणि तू जेवढ्या लवकर हे समजून घेशील तेवढ्या लवकर तुमच्या सुखी संसाराला सुरुवात होईल आणि तुला आता तिला माफ करायला हवं, जसं तिने तुला माफ केलं होतं. पण पार्थला हे पटत नाही आणि पार्थ या स्केचकडे पाहतो आणि मागे वळून पाहतो, पण तोपर्यंत त्याचं प्रतिबिंब तेथून गायब झालेलं असतं. पार्थ या स्केचकडेच पाहत राहतो आणि खरंच आता काव्य माझ्यावर प्रेम करते का, मी तिला माफ करायला हवं का, याचा विचार करत असतो. तर इकडे गुड्डू नंदिनीच्या घराबाहेर शेकोटीजवळ बसलेला असतो. तो त्याच्या बायकोला पिंकीला कॉल करतो आणि या कॉलवर रडत असतो की मी येथे काहीच नाही खाल्लंय, मी उपाशी आहे आणि येथे माझी काळजी घेणारं सुद्धा कुणीच नाहीये. तेवढ्यात तेथे जीवा येतो आणि विचारतो, तू काहीच खाल्लं नाहीये का, नको काळजी करू, मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येतो. तर लगेचच गुड्डू फोन कॉल कट करतो आणि म्हणतो, अरे मी संध्याकाळीच खाल्लंय, पोट भरून भेळ खाल्लीये, आता मला भूक नाहीये, काही आणू नकोस. जीवा विचारतो, मग हे आता काय सांगत होता की मला खूप भूक लागली आणि माझी काळजी घेणारं कोणी नाहीये. गुड्डू सांगतो, ते तर मी माझ्या बायकोला इमोशनल ब्लॅकमेल करत होतो, तिला सांगण्यासाठी की येथे कुणीच नाहीये, बायकोला मनवण्यासाठी हे सगळं करावंच लागतं. तर जीवा म्हणतो, तू तरी एवढं केलंस, पण माझ्यासाठी कोण करणार आहे, माझा फोन सुद्धा स्विच ऑफ झालाय, मी काही ऑर्डर पण करू शकत नाही, बाहेर जाऊन काही खाऊ शकत नाही, खूप उशीर झालाय, मला तर भूक लागली आहे, आता काय करू. आणि तेवढ्यात नंदिनीची आई तेथे येते आणि विचारते, जावई बापू गरमागरम वरण भात खाणार का. हे ऐकून जीवाला खूप आनंद होतो. तर नंदिनी घराच्या बाल्कनीमधून लपून हे सगळं पाहत असते. फ्रेंड्स, एकूणच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. कारण ज्या सोशल मीडियामुळे, ज्या व्हायरल व्हिडिओमुळे काव्या जीवा या दोघांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, त्यांच्या लग्नाआधीच्या प्रेमाचं सत्य पार्थ आणि नंदिनीला समजलं. त्या सोशल मीडियाचा वापर करून आता जीवा पुन्हा एकदा नंदिनीला मिळवण्याचा प्रयत्न करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नंदिनीला मनवण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळेजण त्याला सपोर्ट करताय एवढं मात्र नक्की. आज जीवाने जो सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केलाय, तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय आणि फक्त घरातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने तो व्हिडिओ पाहिलाय आणि सगळेजण जीवाचं कौतुक करताय की खरंच जीवाकडून एकदा चूक झाली असेल, परंतु त्या चुकीची शिक्षा त्याला आयुष्यभर देणं हे खूप चुकीचं आहे आणि नंदिनीने त्याला माफ करायलाच हवं. आणि आज ना उद्या नंदिनीला सुद्धा जीवाचे हे जे एफर्ट्स आहेत की जीवा खरंच तिला मनवण्यासाठी किती प्रयत्न करतोय हे तिला नक्कीच कळतील आणि नंदिनी जीवाला माफ करेल आणि त्याचा स्वीकार करून त्याच्याबरोबर घरी जाईल एवढं मात्र नक्की. खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता आणि जीवाचा हा व्लॉग पाहायला, हा व्हिडिओ पाहायला खूप मजा आली एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनीच्या आईने जीवाला जो वरण भात आणून दिलेला असेल, या वरण भातामध्ये जीवा तशीच बोटं बुडवणार आणि त्याच्या बोटांना खूप चटका लागेल, बोटं त्याची पोवतील आणि तो जोरात ओरडेल. तेव्हा नंदिनी हे सगळं खिडकीतून लपून पाहत असेल आणि जीवाच्या बोटाला पोवलंय म्हणून तिलाही वाईट वाटणार आणि आई ही जीवाला म्हणेल, नंदिनी एकदम बरोबर बोलली होती, तिने मला सांगितलंच होतं की जीवा वरण भात पाहिल्यावर वेड्यासारखं करतात, त्यांना दमच निघत नाही, त्यांना सांग की वरण भात खूप गरम आहे, त्यात तशीच बोटं खुपसू नका, नाहीतर त्यांना पोळेल. मी तुम्हाला हे सांगायचं विसरले आणि तेच घडलं. हे ऐकून जीवाला खूप आनंद होईल आणि जीवा आईला विचारेल, खरंच नंदिनी असं म्हणाली का, आणि आई त्याला हो म्हणून सांगेल. यावरून जीवाला समजणार की नंदिनीला अजून सुद्धा जीवाची किती काळजी आहे आणि ती अजूनही जीवावर किती प्रेम करते. पण नंदिनी
हे सगळं पाहत असणार आणि त्याच वेळेस जीवा तिच्याकडे पाहिल, या दोघांची नजरानजर होईल. म्हणजेच जीवा आणि नंदिनी यांची गाडी हळूहळू का होईना ही पुढे सरकायला लागली आहे, एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ या दोघांची गाडी तर सुसाट वेगाने धावणार आहे. कारण कालपर्यंत कशी बशी गेस्ट रूममध्ये राहायला आली काव्या, चक्क पार्थ बरोबर त्याच्या बेडरूममध्ये राहणार आहे. मग हा चमत्कार झाला तरी कसा, आणि पार्थने काव्याला आपल्या बेडरूममध्ये कसं येऊ दिलं हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. पण काव्या ही चक्क जमिनीवर झोपलेली असेल आणि पार्थ त्याच्या बेडवर असेल आणि काव्या आपल्या बोक्या देशमुखला सॉफ्ट टॉयला बरोबर घेऊन झोपलेली असेल आणि म्हणेल, माझा बोक्या तर झोपलाय, पण हा दुसऱ्या बोक्या झोपला की नाही. पार्थला खूप राग येईल आणि तो काव्याकडे चिडून पाहिल, पण काव्या त्याला जाणून बुजून चिडवत असेल आणि तो चिडल्यावर ती हसायला लागणार. म्हणजे आता हे दोघे सुद्धा एकाच बेडरूममध्ये राहिलेत आणि नक्कीच यांच्यामधील अंतर सुद्धा दूर होईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, एकूणच लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. जीवा आणि काव्या आपापल्या जोडीदाराला मनवण्यासाठी जे काही प्रयत्न करताय ते पाहायला खूपच मजा येते. पण काव्या ही आता देशमुखांच्या घरात येऊन राहिली आहे आणि तिने अशी कोणतीच टाइम लिमिट सेट केली नाहीये की मी इतक्या दिवसात त्याला मनवणार किंवा तितक्या दिवसात त्याला मनवणार. पण पार्थला मनवणं हे खूप अवघड आहे, एवढं मात्र नक्की. कारण जीवा आणि काव्या लग्नानंतर खूप दुःखी होते. त्यांना आपलं हे लग्न का झालं हाच प्रश्न पडला होता आणि लग्न मोडायचं हे त्यांनी ठरवलं होतं. तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघे समजूतदार असल्यामुळे त्यांनी या दोघांना सांभाळून घेतलं होतं. पण आता जेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघे दुखावले आहेत, त्यांना जीवा आणि काव्याच्या प्रेमाबद्दल समजलंय, तेव्हा या दोघांना मनवणं या दोघांसाठी खूपच अवघड जाणार आहे, एवढं मात्र नक्की. पण आज ना उद्या काव्या ही पुन्हा एकदा पार्थच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करेल, पार्थला मनवणार आणि पार्थ सुद्धा तिला स्वीकारेल, हे मात्र खरं. आणि तिकडे तर जीवाने 21 दिवसांचं चॅलेंज घेतलंय की तो 21 दिवस चक्क नंदिनीच्या घराबाहेरच राहणारे, रिक्षात झोपणारे आणि रोज तिला मनवण्याचा प्रयत्न करणारे. मग जीवा फक्त 21 दिवसांमध्ये हे चॅलेंज पूर्ण करू शकेल का? तो नंदिनीला म्हणू शकेल का? नंदिनी त्याला माफ करून त्याच्याबरोबर पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी येईल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात आधी कोण आपल्या जोडीदाराला मनवणार, काव्या की जीवा? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच पाहायला मिळतील. कोणताच एपिसोड मिस होणार नाही. खूप 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 धन्यवाद.